तर आपण आज दोरी पाइपिंग ब्लाउजला कशी जोडायची ते मी दाखवणार आहे। ही दोरी पाइपिंग मी तयार केलेली आहे आणि याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे। बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा गीता फॅशन या चॅनलवर। आणि आता दोरी पाइपिंग जोडायची असेल तर या प्रकारचा फूट मिळतो। मी हा ऑनलाइनच मागवलेला आहे। तुम्हाला जर हवा असेल तर मी लिंक लावते व्हिडिओमध्ये, प्रोडक्ट लावते, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही विकत घेऊ शकता। खूप छान फूट आहे हा। 3 in 1 म्हणजे 3 प्रकारे याचा यूज करू शकतो आपण या फूटचा। तर सुरुवातीला ब्लाउज सुलटा ठेवलाय आणि पट्टी सुद्धा सुलटी आहे। तर पट्टी सुद्धा सुलटी ठेवलेली आहे आणि डाव्या साइडचा फूट मी लावून घेतला ॲडजस्ट करून आणि बरोबर दोरीच्या शेजारून आपल्याला सुई टाकायची। या पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्याला पट्टी हे करून घ्यायचे, जोडून घ्यायचे। अजिबात खेचायची नाही। खेचायची कुठे ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्या अगोदर हा फूट फिट करून घेऊयात म्हणजे हलणार नाही। आणि बरोबर आपल्याला सेम मार्जिन ठेवत ही पट्टी जोडायची। नवीन शिकत असाल तर अगोदर खडूनी मार्किंग करून घ्या कितपत आपल्याला ब्लाउजवर पट्टी जोडायची किंवा शिलाई मार्जिन ठेवायचं। तसं खडूनी चॉकनी रेगा ओढून घ्यायच्या पूर्ण गळ्याला आणि मग त्याच्यावर बरोबर पट्टी ठेवत ठेवत टीप टाकायची। तर या पद्धतीने आपल्याला गळा जोडायचा आहे। फक्त शोल्डरवर थोडीशी खेचून घ्यायची आहे पट्टी, बाकी ठिकाणी सेम लावायचे, खेचायची नाही। ब्लाउजही खेचायचा नाही आणि पट्टीही खेचायची नाही। गोलाकारमध्ये ब्लाउज वळवताना पाठीमागून एका हाताने ब्लाउज वळवायचा। तर पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तुम्हाला। पट्टी फोल्ड करते वेळी, आता जोडते वेळी बघा दुसऱ्या हाताने मी गोलाकारमध्ये ब्लाउज पाठीमागे सरकवते म्हणजे पट्टीच्या खालोखाल आपल्याला सेम अंतर टिपमध्ये येणार आहे ब्लाउजचं। जास्त पण अंतर ठेवायचं नाही आहे ब्लाउजचं किंवा कमी पण ठेवायचं नाही। कमी ठेवलं तर इथे पाइपिंग उसवून बाजूला येऊ शकते, जास्त ठेवली तर कमी जास्त होऊन जाईल कारण ते वेस्टच कापड होणार आहे। आपल्याला जास्त मार्जिन घ्यायचं नाही आहे टीप खाली। माझं मार्जिन 3 रेषांचं असतं म्हणजे 3 रेघा एवढं, अर्धा इंच पण मी मार्जिन घेत नाही आणि पाव इंच पण नाही। पाव आणि अर्धा इंचाच्या मध्ये जी रेघ येते टेपवर आपली तेवढं अंतर असतं माझं शिलाई मार्जिनचं प्रत्येक टीपमधलं। अशा रीतीने आपली पट्टी पूर्ण गळ्याला जोडून झालेली आहे। तर इथे सुद्धा गोलाकारमध्ये ब्लाउज फिरवत आपल्याला पट्टी पूर्ण जोडून घ्यायची। आता एंडला सुद्धा अर्धा इंच पट्टी शिल्लक ठेवायची आणि मग कट करायचे। आणि मी सुरुवातीला सुद्धा ठेवलेली आहे एक्स्ट्रा अर्धा इंच बाहेर पट्टी या पद्धतीने। आता आपल्याला एक्स्ट्रा जे काय मार्जिन दिसत असेल ते कट करून टाकायचं आहे आतल्या साईडचं। त्या अगोदर ही दोरी खेचून जरा व्यवस्थित बसवून घ्यायची, नख ओढून थोडीशी ताणून म्हणजे गळा आटूस होतो। आणि मग नंतर पुढचा जो फोल्ड आहे अर्धा इंच तो फोल्ड आतमध्ये ढकलून या साईडचा पण फोल्ड म्हणजे पट्टी दुमडून घ्यायचे। त्या अगोदर आता मीडियममध्ये म्हणजे मधल्या होलावर हा फूट लावून घेतला मी आणि आता जे नेहमी ब्लाऊज शिवतो आपण त्या पद्धतीचा फूट करून आपल्याला इथे हा कडेचा फोल्ड करून घ्यायचा आहे पट्टीचा म्हणजे दुसऱ्या साईडनी पट्टीला घडी घालून आपल्याला टीप मारून घ्यायचे बाहेरच्या साईडने आता। आणि ही जी घडी आहे पट्टीची ती अर्ध्या इंचाची घडी तयार करायची। पूर्ण पट्टीला सेम एकाच रुंदीची पट्टी तयार झाली पाहिजे याची काळजी घ्यायची आणि फोल्ड करत राहायचे। पूर्ण पट्टीला अशाच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे म्हणजे आतल्या साईडनी सुद्धा ब्लाउज फिनिशिंगमध्ये दिसतो गळ्याला।
आणि दोरी पायपिंग खूप छान दिसते ब्लाऊजवर. जर तुमची पायपिंग करताना पायपिंग उलटी पडते किंवा चपटी होते अशी कारणं होत असतील तर दोरी पायपिंग तयार करणं खूप गरजेचं आहे. खूप छान फिनिशिंग दिसते ब्लाऊजवर दोरी पायपिंगमुळे. आणि तुम्हाला जर ती येत नसेल करता तर आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ करून टाकलेला आहे, तो बघू शकता. अगदी सविस्तर माहिती दिली, बारकावे सांगितलेत दोरी पायपिंग कशी तयार करायची याचे. या पद्धतीने आपली ही पूर्ण पट्टीला फोल्ड मारून झाल्या. आता पूर्णच्या पूर्ण पट्टी आतल्या साईडला टाकून आपल्याला वरून दाबटीप टाकतो तशीच दाबटीप टाकून घ्यायचे. आता एका पायाचा अंतर ठेवले त्या गोट दोरीमध्ये आणि टीपमध्ये आणि पूर्ण ब्लाऊजला आता गळ्याला आपल्याला अशी दाबटीप टाकून घ्यायचे. म्हणजे की इथे हातशिलाईसुद्धा तुम्ही करू शकता, पण मी दाबटीपच टाकत असते. तर अशा रीतीने आपल्याला आता अजिबात न खेचता व्यवस्थित पट्टी जोडायचे. इथे बघा गोलाकार आला तर पाठीमागे हात लावून मी गोलाकार मागे वळवून घेत आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा गोलाकार जिथे जिथे येईल तिथे पाठीमागे दुसऱ्या हाताने तो आकार वळवून घ्यायचा, गोल आकारामध्ये हात वळवायचा. म्हणजे अगदी जो पण आकार असेल तुमचा तो व्यवस्थित शेवटपर्यंत आकार राहतो आणि ब्लाऊजवर तोच आकार दिसतो गळ्याला. पंचकोनी असेल तर पंचकोनीमध्ये फिरवून घ्यायचा, गोल असेल तर गोल, चौकोन असेल तर चौकोन. या पद्धतीने आपल्याला पूर्ण ब्लाऊजची पट्टी जोडून झालेली. अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला पट्टी कशी जोडायची, दोरी पायपिंग कशी जोडायची ब्लाऊजला ते दाखवलं. आणि एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज झालेला आहे. मी तुम्हाला फायनलचा लुकसुद्धा दाखवणार आहे. तर ही आयडिया किंवा ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. तर बघा किती छान सुंदर ब्लाऊजची पायपिंग बसले. हुकाय पट्टीची सुद्धा उंची सेम आहे आणि जो गळा आपण काढलेला आहे ब्लाऊजवर तो गळा न बिघडता जसाच्या तसा दिसत आहे. गोल आहे पाठीमागे, पुढे सुद्धा गोल आहे ब्लाऊज. मी तुम्हाला हातामध्ये सुद्धा दाखवते. ही दोरी पायपिंग या पद्धतीने दिसते आणि खूप छान झालेली आहे.